नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द मॅथ सोसायटी परिवारामध्ये आपल्या सगळ्यांचं मी प्रशांत इंगळे तुमचं मनापासून सहर्ष असं स्वागत करतो। गेल्या 2 लेक्चर पासून आपण अंकगणितातला जो बेसिक टॉपिक आहे संख्या व संख्येचे प्रकार, हा बेसिक टॉपिक जरी असला तरी या टॉपिक वरती अनेक प्रश्न वेगवेगळ्या परीक्षेला विचारले आहेत। आज आपण थोडंसं लेक्चर पुढे जाणार आहे। आतापर्यंत आपण नैसर्गिक संख्या शिकलो, पूर्ण संख्या शिकलो, नैसर्गिक संख्यावरच्या वेगवेगळ्या ज्या काही क्रिया आहेत ते पाहितल्या, समसंख्या शिकलो, विषम संख्या शिकलो आणि समविषम संख्याचं देखील आपण शिकलो। n क्रमवार समसंख्येची बेरीज किती किंवा n क्रमवार विषम संख्येची बेरीज किती। आज आपण मित्र थोडंसं काय करू, आपण पुढे जाऊया। पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवायची की आपली ही माय सोशल मीडिया आहे। काय आपली ही सोशल मीडिया आहे, म्हणजे माझा हा नंबर आहे बघ 95 61 61 46 15 9561614615। तू जर खरोखरच तयारी करत असशील, म्हणजे पोलीस भरतीची कर, सरळ सेवेची कर किंवा कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी ची कर, तू ज्याची तयारी करत असशील, जर खरंच प्रामाणिकपणे तयारी करत असशील तर हा माझ्या व्हॉट्सअप नंबरला मला तुझं नाव, तुझा ऍड्रेस आणि तू कशाची तयारी करतो ते पाठव। त्याचं कारण असं आहे की तुझा नंबर जेव्हा माझ्याकडे येईल तेव्हा मी तुझा नंबर माझ्या ब्रॉडकास्टला ऍड करतो, आणि जेव्हा तुझा नंबर ब्रॉडकास्टला ऍड होईल ना तेव्हा वेगवेगळ्या लेक्चरची लिंक, वेगवेगळ्या लाईव्ह सेक्शनची लिंक ऑटोमॅटिक तुझ्यापर्यंत पोहोचत राहील। ठीक आहे। आता हे आपलं इंस्टाग्राम पेज आहे द मॅथ सोसायटी, यावरती आपण वेगवेगळ्या छोट्या छोट्या ट्रिक्स इंस्टाग्राम वरती देत असतो। प्ले स्टोअरला आपलं हे ऍप आहे, काय ऍप आहे, द मॅथ सोसायटी नावाने, आणि हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे द मॅथ सोसायटी नावानंच। तू म्हणशील मास्तर आता याच्यावरती आम्ही क्लिक कसं करायचं? मित्र, स्क्रीनवरती टच होत नसतं, या डिस्क्रिप्शन मध्ये या चॅनलची लिंक मी दिलेली आहे, तिथं जा, क्लिक कर, टेलिग्रामला जॉईन हो, इंस्टाग्रामला जॉईन हो, आपलं ऍपची लिंक सुद्धा तिथं दिलेली आहे। आपल्या एकंदरीत सर्व सोशल मीडियाचं नाव काय आहे, द मॅथ सोसायटी। समजतंय का नाही? चला आता आपण पुढे जाऊया। काय करायचं, आज आपल्याला लेक्चर मध्ये थोडं पुढे जायचंय। गेल्या लेक्चर मध्ये आपण समविषम संख्येचे फॅक्ट्स बघितलेले होते। जर तू ते लेक्चर पाहितलं नसेल तर त्या लेक्चरची लिंक सुद्धा मी आज डिस्क्रिप्शन मध्ये देतो, बघ। आज आपल्याला थोडंसं पुढे जायचंय। काय करायचंय, पुढे जायचंय। आपण n क्रमवार समसंख्येची बेरीज पाहितली होती, आपण n क्रमवार विषम संख्येची बेरीज पाहितली होती। आता आपल्याला एक तक्ता तयार करायचा आहे। काय करायचंय, एक तक्ता तयार करायचा आहे। काय करायचंय, हा आपल्याला तक्ता तयार करायचा आहे। बघ, इथं संख्या लिहितो, त्या संख्येची बेरीज लिहितो, आणि इथं त्याची सरासरी लिहितो। काय लिहितो, सरासरी। बघा, n क्रमवार नैसर्गिक संख्या, n क्रमवार नैसर्गिक संख्या, याचं मी तुला एक सूत्र सांगितलं होतं, आठवतंय का? बघ, n कंसामध्ये n+1 भागिले 2, हे n क्रमवार नैसर्गिक संख्या शोधण्याचं सूत्र आहे। पण याची जर n क्रमवार नैसर्गिक संख्येची जर तुला सरासरी काढायची असेल तर यातला एक n फक्त कमी करायचा, म्हणजे राहतं n+1 भागिले 2। तसंच बघ, n क्रमवार समसंख्या, इव्हन नंबर, याचं सूत्र मी तुला दिलं होतं, n कंसामध्ये n+1, म्हणजे n क्रमवार समसंख्या जर शोधायच्या असल्या, काय, n क्रमवार समसंख्या शोधायच्या असल्या तर सूत्र आहे n+1। आता याची सरासरी शोधायची असली ना, फक्त एक n कमी करायचा, म्हणजे सूत्र तयार होतं n+1। समजतंय का नाही? आता बघ,
तिसरं एक आहे n क्रमवार विषम म्हणजे काय, ऑड नंबर संख्या. याचं एक सूत्र दिलं होतं तुला बेरजेसाठी, काय, n चा स्क्वेअर करायचा फक्त, म्हणजे n क्रमवार विषम संख्येची बेरीज निघते. आणि सरासरी काढायची असली तर यातलं एक n कमी करायचं, म्हणजे फक्त इथं काय लिहिल, एक n येईल. समजतंय का नाही तुला? सोपं आहे का अवघड आहे? बघ तक्ता व्यवस्थित बघ. पाहितला का? बघ, जर प्रश्न परीक्षेला असा विचारला, आता या आपण आता जो तक्ता काढलाय त्या तक्त्यावरती जर परीक्षेला असा प्रश्न आला, कसा, की 10 क्रमवार नैसर्गिक संख्याची बेरीज ऑब्लिक सरासरी. आता बेरीज करायची जर असेल, 10 क्रमवार समसंख्येची जर आपल्याला बेरीज करायची असेल तर सूत्र सांगितलं होतं मी तुला, काय, n कंसामध्ये n+1 भागिले 2. यांच्या जागी 10 ला ठेव माय, 10 + 1 भागिले 2, 10 11 भागिले 2. या दोघांच्या मध्ये काही नाही, म्हणजे काय असतो, गुणाकार असतो. 10 गुणिले 11 भागिले 2. बघ, बे 1 बे, बे 5 10 आणि 11 5 55. म्हणजे 10 क्रमवार नैसर्गिक संख्येची जर तो बेरीज केली तर बेरीज येणार 55. जर त्याचीच आपल्याला सरासरी सांगितली, 10 क्रमवार नैसर्गिक संख्येची सरासरी काढा, असा जर परीक्षेला प्रश्न आला तर काय करायचं, या सूत्रातलं फक्त एक n कमी करायचं, म्हणजे n+1 भागिले 2. n किती आहे माय, 10 आहे. 10 + 1 भागिले 2, 10 आणि 1 किती झाले, 11. 11 भागिले 2 जर उत्तर काढलं तर 5.5 येईल. म्हणजे 10 क्रमवार नैसर्गिक संख्येची जर सरासरी काढली तर 5.5 येईल. समजतंय का नाही तुला? समजा की नाही समजा, बोला बरं. ठीक आहे, चला आता बघ, हे क्रमवार समसंख्येचं आपलं नैसर्गिक संख्येचं शिकलो. तसंच हाच प्रश्न जर आपण असा घेतला, 10 क्रमवार समसंख्येची बेरीज ऑब्लिक सरासरी किती. बेरजेसाठी मी मित्र तुला एक सूत्र दिलं होतं. काय सूत्र होतं, n कंसामध्ये n+1. n किती आहे, 10, आणि इथं 10 + 1 किती झाले, 10 गुणिले 11, म्हणजे 11 आणि 10 110. म्हणजे 10 क्रमवार समसंख्येची जर बेरीज विचार केली तर 110 येईल. किती येईल माय, 110 येईल. तसंच बघ, आता 10 क्रमवार समसंख्येची सरासरी विचारली तर या सूत्रातला फक्त एक n कमी करायचा, म्हणजे सूत्र राहतं n+1. 10 + 1 बरोबर किती झाले, 11. म्हणजे 10 क्रमवार समसंख्येची सरासरी ही 11 येईल. कळतंय का नाही? तसंच बघ, आता विषम संख्येबद्दल जर विचारलं, हाच प्रश्न घेऊ आपण. 10 क्रमवार विषम संख्येची बेरीज ऑब्लिक सरासरी किती. बेरजेसाठी काय सूत्र सांगितलं होतं माय, n चा स्क्वेअर, म्हणजे 10 चा वर्ग जर केलं तर उत्तर येतं 100. आणि सरासरी जर काढायची असेल आपल्याला, आता जर अवरेज काढायचं असेल तर फक्त एक n कमी करायचं यामध्ये, म्हणजे 10. 10 क्रमवार विषम संख्येची सरासरी 10च येईल, आणि 10 क्रमवार विषम संख्येची बेरीज विचारली तर 100 येईल. समजा की नाही समजा, बोला बरं. आता हे क्रमवार झालं, काय झालं,
हे क्रमवार झालं. पण मध्ये जर परीक्षेमध्ये असं विचारलं की 22 पासून 43 पर्यंत संख्येची नैसर्गिक संख्येची बेरीज किती, किंवा 18 पासून 28 पर्यंत समसंख्येची बेरीज किती, किंवा 21 पासून 37 पर्यंत विषम संख्येची बेरीज किती, असे प्रश्न परीक्षेला येतात का? तर मित्रा 100% येतात. असे प्रश्न परीक्षेला विचारलेले येतं. तू PYQ पाहून क्रॉस चेक कर. काय कर? PYQ पाहून तू क्रॉस चेक कर. बघा आता लक्ष दे. आपल्याला जर असा प्रश्न आला, समजा 18 ते 32 पर्यंत आपल्याला याचा आता नैसर्गिक संख्येची बेरीज शिकायची, यामधल्या समसंख्येची सुद्धा बेरीज शिकायची आणि विषम संख्येची सुद्धा बेरीज शिकायची. काय करायचंय? 18 ते 32 पर्यंत नैसर्गिक संख्येची बेरीज शिकायची, समसंख्येची बेरीज शिकायची आणि विषम संख्येची सुद्धा आपल्याला काय करायची? बेरीज शिकायची. समजत आहे का नाही तुला सांग. आता यासाठी आपण अगोदर काय करू? नैसर्गिक संख्येची बेरीज किती येते बघायची. आपल्याला काय करायची? नैसर्गिक संख्येची बेरीज किती येते ते पाहायचंय. आता नैसर्गिक संख्येची मित्रा बेरीज किती येते हे चेक करायचं असं कसं करायचं सांग. तर आपल्याला अगोदर 18 ते 32 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती येतात हे शोधावं लागेल. आणि एकूण नैसर्गिक संख्या कशा शोधायच्या दिलेल्या संख्यामध्ये? तर त्या दोघांमधला फरक घ्यायचा आणि त्यामध्ये 1 ऍड करायचा. काय करायचं? या दोघांमधला आपल्याला फरक घ्यायचा आणि त्यामध्ये एक ऍड करायचा. 32 मध्ये आणि 18 मध्ये फरक येतो 12 आणि 2 14चा. कितीचा फरक येतो? 14चा. आणि प्लस 1 ऍड कर म्हणजे 18 ते 32 पर्यंत 15 ह्या नैसर्गिक संख्या आहेत. समजा की नाही समजा तुला? बघ काय सांगितलं मी नैसर्गिक संख्या शोधण्यासाठी त्या दिलेल्या संख्यामधला फरक काढायचा आणि त्यामध्ये प्लस 1 ऍड करायचा. आता 32 मधून 18 जर गेले तर किती राहतात? हे 2 आणि 12 14 राहतात. 14 प्लस 1 जर केलं तर उत्तर येतं 15. किती येतं उत्तर? 15. म्हणजे आपल्या किती नैसर्गिक संख्या आल्या मित्रा? या संख्या 18 ते 32 पर्यंत 15 नैसर्गिक संख्या आल्या. आता ह्या 15चे आपल्याला 2 भाग करायचे. तर ह्या 15चे आपल्याला काय करायचे? तर 2 भाग करायचे. एक सम आणि एक विषम. काय करायचे? त्या 15चे आपल्याला 2 भाग करायचे. एक समचा करायचा, एक विषमचा करायचा. आपण याचं जर बरोबर विभाजन केलं तर सम 7 येतील आणि विषम सुद्धा 7 येतील. काय होईल? 15चं बरोबर जर डिव्हायजन केलं तर सम 7 येतील आणि विषम सुद्धा 7 येतील. पण तू म्हणशील मास्तरला का इथं 7 आहेत इथं 7 येतं, या दोघांची जर बेरीज केली तर 14 येते, पण नैसर्गिक संख्या 15 येतं. मग 1 कुठे गेला? बरोबर आहे का नाही? मग अशा वेळेस काय करायचं? जर दोनही समसंख्या असल्या, हे बघ ह्या दोनही जर समसंख्या असल्या, तर 18 बी समय आणि 32 बी समय. कसं काय? तर कोणत्याही संख्येच्या जर एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी जर एक अंक येत असेल तर त्याला समसंख्या म्हटलं जातं. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलो होतो. म्हणून 18 आणि 32 या दोनही समसंख्या येतात. काय येतात? दोघेही समसंख्या आहेत. आणि जर दोन्ही समसंख्या असतील तर सम मध्ये 1 ऍड करायचा. म्हणजे 7 आणि 1 किती झालं? 8. म्हणजे एकूण 15 नैसर्गिक संख्या आहेत 18 ते 32 मध्ये, आणि त्यामध्ये 8 सम आहेत आणि 7 विषम आहेत. समजतंय का नाही तुम्हाला? हा बघा, आता एकूण नैसर्गिक संख्येची जर बेरीज विचारली, काय विचारलं? नैसर्गिक संख्येची बेरीज विचारली. या 18 ते 32 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज विचारली तर त्यासाठी एक सूत्र आहे माहिती काय? पहिली नैसर्गिक संख्या प्लस शेवटची नैसर्गिक संख्या भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. एकूण
नैसर्गिक संख्या. काय सूत्र सांगितलं? समजा 18 ते 32 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज किती, असा जर परीक्षेला प्रश्न आला तर काय सूत्र सांगितलं? पहिली नैसर्गिक संख्या शेवटची नैसर्गिक संख्या भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. पहिली नैसर्गिक संख्या किती आहे बाबड्या? 18 आहे. प्लस शेवटची नैसर्गिक संख्या किती आहे? 32 भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या किती आल्या माय? 15. बघ आता तसंच 18 आणि 32 किती झाले? 50 भागिले 2 गुणिले 15. बघ बे एक बे, बे 2 4, हातचा आला 1, बे 5 10 म्हणजे 25. 25 गुणिले 15 बघ किती येतंय? 15 5 75, हातचे आले 7, 15 2 30 आणि 7 37. समजतंय का नाही तुला? बघ म्हणजे 18 ते 32 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्येची बेरीज किती येते? तर 375 येते. तसंच बघ आता आपल्याला 18 ते 32 पर्यंतच 18 ते 32 पर्यंत समसंख्येची बेरीज घ्यायची. किती? समसंख्येची बेरीज. आता बघा समसंख्येची जर बेरीज काढायची असेल तर काय फॉर्म्युला आहे त्याला? पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या. अठरा ते 32 पर्यंत पहिली समसंख्या कोणती आहे माय? 18 आहे. प्लस शेवटची समसंख्या कोणती आहे? 32 आहे. भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या किती आल्यात? एकूण समसंख्या किती आल्यात आपल्या? 8 आल्यात. का? तर 18 ते 32 पर्यंत एकूण 15 नैसर्गिक संख्या येतात. त्याचं आपण 2 भागामध्ये डिव्हिजन केलं, 2 भागामध्ये विभाजन केलं तर 7 येतं. आणि पण दोनही सम असल्यामुळे आपण एक सम मध्ये एक्स्ट्रा ऍड केला. जर इथं दोनही जर विषम असत्या तर सम मध्ये ऍड नाही करायचा, विषम मध्ये एक ऍड करायचा. आणि एक सम एक विषम असली तर त्याचं विभाजन अगदी बरोबर होतं. काय होतं त्याचं विभाजन? अगदी बरोबर होतं. बघा आता एकूण समसंख्या किती येतात? 8. किती येतात? 8. बघ 32 आणि 18 किती झाले माय? 50. 50 भागिले 2 गुणिले 8. बघ 25 येईल इथे आणि गुणिले 8. 25 गुणिले 8 केलं तर 200 उत्तर येतं. किती उत्तर येतं? 200. म्हणजे 18 ते 32 पर्यंतच्या समसंख्येची बेरीज किती? तर उत्तर येईल 200. काही समजा की नाही समजा सांगा बरं. हा आता जर आपण असंच बघितलं, हेच काय हाच प्रश्न पाहितला की 18 ते 32 पर्यंत एकूण विषम संख्येची बेरीज किती? विषम संख्येची बेरीज ह्याच्यात ते सुद्धा सेम सूत्र आहे. पहिली विषम संख्या प्लस शेवटची विषम संख्या भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या. आता यामध्ये पहिली विषम संख्या कोणती? 18 तर प्लस आहे म्हणजे समसंख्या आहे. एक विषम पहिली कोणती? 18 नंतर जी 18 नंतरची जी विषम संख्या येईल का ती पहिली विषम संख्या. 18 नंतर 19 येते. 19 विषम आहे का? तर आहे. म्हणजे 18 ते 32 पर्यंत पहिली विषम संख्या ही 19 येईल प्लस शेवटची विषम संख्या. आता शेवटची संख्या तर 32 आहे, मग त्याच्या आधीची विषम संख्या घ्यावी लागेल आपल्याला. म्हणजे ती 18 ते 32 पर्यंत शेवटची विषम संख्या होईल. 32च्या अगोदर काय? 31. 31 विषम संख्या आहे का? तर आहे. भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या किती आल्या माय आपल्या? बघ एकूण विषम संख्या किती आला आता?
7 आल्या. आता किती आल्या? आता 7. म्हणजे इथं आपल्याला 7 घ्यावं लागेल. बघ 31 आणि 19 किती झाले? 2 0 4 आणि 1 5 भागिले 2 गुणिले 7 म्हणजे 25 गुणिले 7 जर केलं आपण तर उत्तर येईल 175. काय उत्तर येईल? 175. समजतंय का नाही तुला? आपण हे आता दोन्ही समसंख्या घेतल्या होत्या. काय केलं होतं? दोनही समसंख्या घेतल्या होत्या. आता आपण काय करू वाटल्यास दोनही आता विषम संख्या घेऊन बघू. आधी आपण काय केलं होत्या? दोनही समसंख्या घेतल्या होत्या. आता या प्रश्नामध्ये आपण काय करू? दोन्ही विषम संख्या घेऊ. काय करू आपण? दोन्ही विषम संख्या घेऊ. बघा आता पहिली विषम संख्या घेतो मी, समजा 13. 13 ते 29 पर्यंत आपल्याला नैसर्गिक संख्येची बेरीज शोधायची, आणखी समसंख्येची बेरीज शोधायची आणि विषम संख्येची सुद्धा बेरीज शोधायची. काय करायचंय? आता आपण दोन्ही विषम संख्या घेतल्या 13 ते 29 पर्यंत नैसर्गिक संख्येची बेरीज, समसंख्येची बेरीज आणि विषम संख्येची बेरीज आपल्याला शोधायच्या. पण अगोदर आपल्याला 18 ते 29 पर्यंत नैसर्गिक संख्या शोधावं लागतील. किती नैसर्गिक संख्या आहे? त्यासाठी तुला काय सांगितलं होतं? या दोघांमधला फरक घ्यायचा प्लस 1 ऍड करायचा. काय करायचा? दोघांमधला फरक घ्यायचा प्लस 1 ऍड करायचा. आता 29 आणि 13 मध्ये जर फरक पाहितला तर 7 आणि 9 झाले 16. किती झाले? 16 झाले. 16 प्लस 1 म्हणजे किती झाले? एकूण नैसर्गिक संख्या यामध्ये 17 एकूण नैसर्गिक संख्या झाल्या 13 ते 29 पर्यंत. किती? 13 ते 29 पर्यंत 17 नैसर्गिक संख्या झाल्या. आता या 17 नैसर्गिक संख्येचं आपल्याला 2 भागामध्ये डिव्हिजन करायचंय, सम आणि विषम. बघ आपण 8-8चं जर डिव्हिजन केलं तर बरोबर डिव्हिजन होईल 8 आणि 8. तू म्हणशील पण मास्तर इथं 8 आणि 8 जर केली बेरीज तर 16 येते, पण एकूण नैसर्गिक संख्या किती येतात? 17. मग तुला सांगितलं होतं जर दोन्ही सम आल्या तर सम मध्ये 1 ऍड करायचा, दोन्ही जर विषम आल्या तर विषम मध्ये 1 ऍड करायचा. म्हणजे इथं दोनही विषम आहेत म्हणजे आपल्याला एक विषम मध्ये 1 ऍड करावं लागेल. म्हणजे एकूण विषम संख्या झाल्या 9, समसंख्या झाल्या 8 आणि टोटल नैसर्गिक संख्या झाल्या 17. बघ 9 आणि 8 किती झालं? 17. आता नैसर्गिक संख्येची बेरीज पाहिजे आपल्याला याच्या. त्यासाठी काय सूत्र सांगितलं होतं तुला? पहिली नैसर्गिक संख्या प्लस शेवटची नैसर्गिक संख्या, शेवटची नैसर्गिक संख्या भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या, गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. पहिली नैसर्गिक संख्या किती माय? 13 प्लस शेवटची नैसर्गिक संख्या किती? 29 भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या किती आल्या माय? 17 आल्या. किती आल्या? 17 आल्या. बघ 13 प्लस 29 किती झाले? 42 झाले भागिले 2 गुणिले 17. बघ बे 1 बे, बे 2 4, बे 1 बे, 21 गुणिले 17. बघ 17 1 1707, हातचा आला 1, 17 2 34 आणि 1 35, 357. किती? 13 ते 29 पर्यंत नैसर्गिक संख्येची बेरीज येईल 357. समजतंय का नाही तुला? बघा आता तसंच आता आपल्याला समसंख्येचं बघायचे 13 ते 29 पर्यंत. 13 ते 29 पर्यंत समसंख्येची बेरीज. त्यासाठी मी सेम सूत्र सांगितलं होतं. काय? पहिली सम प्लस शेवटची सम भागिले 2 गुणिले एकूण सम, गुणिले काय सांगितलं होतं? एकूण सम. पहिली सम किती आहे? 13 आहे का? नाही. 13 नंतरची जी सम येईल ती 13 ते 29 पर्यंतची पहिली सम आहे. 13 नंतर कोणती संख्या असते? 14. तर 14 समसंख्या आहे का? तर आहे. मग ही पहिली समसंख्या येईल प्लस
शेवटची समसंख्या, शेवटची सम कोणती? 29 सम आहे का? नाही, विषम आहे. मग त्याच्या आधीची जी सम आहे ती शेवटची समसंख्या होती. 29 आधी काय आहे? 28. मग 28 सम आहे का? तर आहे. म्हणजे 13 ते 29 पर्यंत 28 ही शेवटची समसंख्या होईल, भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या किती आहेत माझ्या याच्यामध्ये? एकूण समसंख्या 8 येतात. किती येतात? 8 येतात. बघ, 28 आणि 14 झाले 42. 42 भागिले 2 गुणिले 8. बे एक बे, बे दोन्ही 4, बे एक बे. 21 गुणिले 8 जर केलं तर उत्तर येईल 168. उत्तर किती येईल? 168. म्हणजे 13 ते 29 पर्यंत समसंख्येची बेरीज ही 168 येते. तसंच बघ, आता विषम संख्येचं बघू आपण. काय करू? विषम संख्येचं बघू. 13 ते 29 पर्यंत विषम संख्येची बेरीज. 13 ते 29 पर्यंत विषम संख्या. बघ, पहिली विषम प्लस शेवटची विषम, शेवटची विषम भागिले 2 गुणिले एकूण विषम, गुणिले एकूण विषम. पहिली विषम कोणती? 13 प्लस शेवटची विषम कोणती माय? 29 भागिले 2 करायचं. आणि एकूण विषम संख्या किती आलेल्या आहेत आपल्या? एकूण विषम संख्या 9 आलेल्या आहेत. म्हणजे इथं आपल्याला काय करावं लागेल? 9 लिहावं लागेल. बघ, 13 प्लस 29 किती झाले? तर 42 होतात. 42 भागिले 2 गुणिले 9 जर केलं तर इथं 21 गुणिले 9 येईल. म्हणजे उत्तर येईल 189. म्हणजे 13 ते 29 पर्यंत विषम संख्येची बेरीज ही 189 येते. समजतंय का नाही तुला? आता आपण काय केलं? दोन्हीही समसंख्या घेतल्या आणि दोन्हीही विषम संख्या घेतल्या. पण आता काय करू आपण? एक सम घेऊ आणि एक विषम घेऊ. कसं उत्तर काढायचं बघ. 16 ते 33 पर्यंत सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज, समसंख्येची बेरीज आणि विषम संख्येची सुद्धा बेरीज आपल्याला बघायची. आता यामध्ये आपल्याला अगोदर 16 ते 33 पर्यंत म्हणजे एक समय एक विषम आहे. अगोदर आपल्याला नैसर्गिक संख्या किती आहेत ते शोधावं लागेल. आणि नैसर्गिक संख्या किती आहेत हे कसं शोधायचं? तर या दोघांमधला फरक काढायचा आणि प्लस 1 करायचं. या दोघांमध्ये फरक किती आहे बघ? 14 आणि 3 17. कितीचा फरक आहे? 17चा फरक आहे. आणि प्लस 1 केलं की 18 विषम संख्या येतात. किती येतात विषम संख्या? 18 येतात. आता 18 जर विषम संख्या येत असतील, त्याचं जर विभाजन जर आपल्याला करायचं असेल तर विभाजन अगदी समसंख्येत आणि विषम संख्येचं जर विभाजन केलं 18चं तर 9 9 येतं. बघ, 9 आणि 9 18. तुला काय सांगितलं होतं? दोन्ही सम आल्या एक सम मध्ये ऍड करायचा, दोन्ही विषम आल्या तर एक विषम मध्ये ऍड करायचा, आणि एक सम एक विषम असेल तर विभाजन अगदी बरोबर होतं. बघ, 9 9 18. आता बघ, आपल्याला नैसर्गिक संख्या शोधायच्यात. 16 ते 33 पर्यंत नैसर्गिक संख्येची बेरीज किती हे शोधायचं. काय करायचं त्याला? पहिली नैसर्गिक प्लस शेवटची नैसर्गिक भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. पहिली नैसर्गिक संख्या कोणती? 16 प्लस 33 शेवटची नैसर्गिक संख्या भागिले 2. एकूण नैसर्गिक संख्या किती आल्या माय आपल्या? 18 आल्या. बघ आता 16 आणि 3 6 आणि 3 9 3 आणि 4 म्हणजे 16 आणि 33 झाले 49 भागिले 2 गुणिले 18. बघ, बे एक बे, बे 9 18 म्हणजे 49 गुणिले 9 जर आपण केलं तर बघ 9 9 81 हातचे आले 8 9 चौक 36 36 आणि 8 झाले 44. म्हणजे 16 ते 33 पर्यंत नैसर्गिक संख्येची बेरीज ही 441 येते. समजतंय का नाही तुला सांगा. आता आपल्याला समसंख्येचं बघायचं. काय करायचं आपल्याला? समसंख्येचं बघायचं. कोणतं? 16 ते 33 पर्यंत समसंख्या.
समसंख्येची बेरीज. याला पण सूत्र काय वापरायचं आपल्याला, पहिली सम प्लस शेवटची सम भागिले 2 गुणिले एकूण सम. पहिली समसंख्या कोणती माय 16 प्लस शेवटची सम 33 आहे का नाही, 33 विषम आहे मग त्याच्या आधीची सम घ्यावं लागेल आपल्याला 32 भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या किती आल्या माय आपल्या, समसंख्या आल्या 9 गुणिले 9. बघ 16 आणि 32 झाले 48 भागिले 2 गुणिले 9. बघ बे 2 4 बे चौक 8 24 गुणिले 9 9 चौक 36 6 4 3 9 2 18 18 आणि 3 किती झाले 21. म्हणजे 16 ते 33 पर्यंतच्या समसंख्येची बेरीज ही 216 येते. समजतंय का नाही. तसंच बघा आता पुढं 16 ते 33 पर्यंतच्या आपल्याला विषम संख्येची बेरीज बघायची. 16 ते 33 पर्यंत विषम संख्येची बेरीज. सूत्र तेच पुन्हा, पहिली विषम प्लस शेवटची विषम भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या. एकूण विषम संख्या. पहिली विषम कोणती आहे 16 सम आहे, मग पहिली विषम कोणती येईल 17 येईल प्लस शेवटची विषम 33 भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या किती आल्या माय आपल्या 9 आल्या. किती आल्या 9 आल्या गुणिले 9 करायचं. बघ 17 आणि 33 किती झाले 50 भागिले 2 गुणिले 9. बे 2 4 हातचा आला 1 बे 5 10 म्हणजे 25 गुणिले 9 जर केलं तर उत्तर येईल 225. समजतंय का नाही. म्हणजे 16 ते 33 पर्यंत विषम संख्येची बेरीज हे 225 येते. कळ्या की नाही कळ्या. म्हणजे आपण फक्त समसंख्याचं नाही, मध्येच कुठल्याही 18 ते 23 17 ते 32 34 दोन्हीही समसंख्या असल्यावर कसं सोडवायचं, दोन्ही विषम संख्या असल्यावर कसं सोडवायचं आणि एक सम आणि एक विषम संख्या असल्यावर कसं सोडवायचं ते आजच्या या लेक्चरमध्ये पाहितलं होतं. आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये पूर्णांक संख्या म्हणजे नक्की काय असतं ते पाहणार आहोत. पण अगोदर आज आपण जे प्रश्न शिकलो त्यावरचे PYQ क्वेश्चन तुम्ही चेक करा आणि सोडवा. नाही सुटले तर माझा तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलाय, मला टाका. मी 100% तुमचं प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. तर भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.